साताऱ्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त नायगाव इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांसह महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती असणार आहे। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव इथल्या फुले वाड्याला आकर्षक अशी सजावटही करण्यात आली आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून नायगाव इथल्या त्यांच्या घरापासून दिंडी काढण्यात येणार आहे आणि तसंच नायगाव इथल्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण हा सोहळा देखील मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती राम शिंदे, छगन भुजबळ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री मकरंद पाटील आणि इतर मान्यवर हे उपस्थित असणार आहेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती आता सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यात असलेल्या नायगावमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं। अनेक अनुयायी या ठिकाणी येऊन आता नतमस्तक होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर बघायला गेलं तर आपण सध्या नायगावमध्ये त्यांच्या जन्मच ठिकाणी आहेत। तुम्ही बघू शकताय या ठिकाणी पूर्णतः फुलांची आकर्षक सजावट देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर या जे अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मारकाला अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती देखील दाखवता येणार आहेत। मोठं हे प्रशस्त असं हे जे डागडुजी करून या घराचं जे रिनोव्हेशन करण्यात आलं ते देखील आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणी त्या वास्तव्यास होता, त्यांचा जन्म झाला होता आणि हेच ते ठिकाण आहे, हे देखील तुम्ही पाहू शकताय। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जुन्या काळातील भांडी देखील आपल्याला पाहायला मिळतात। याच ठिकाणी त्यांचं स्वयंपाकघर होतं, ते देखील आत्ता सुस्थितीत ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर सांगायचं झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता अनुयायी येऊन नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक अनुयायी या ठिकाणी आले आहेत, नतमस्तक झालाय। काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे तुमची? नमस्कार। आज सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले यांचे त्यावेळचे शिक्षणातले कार्य तेच आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्यांचा वसा घेऊन पुढे चाललेलो आहोत। आजच्या या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आम्ही अभिवादन करण्यासाठी इथे आलेलो आहोत। सर्वांना आजच्या शुभेच्छा, धन्यवाद। जयंती साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण नायगावात या ठिकाणी रांगोळी देखील काढण्यात आली आहे। फुलांची सजावट आकर्षक करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं या ठिकाणी आता जयंती ही उत्साहात साजरी होताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।